जैन दादा आज दलित विद्यार्थी मेळावा आपण जमलेल्या सगळ्या विद्यार्थी राष्ट्रीय अध्यक्ष दादा ढसाळ, संगीताताई ढसाळ, महासचिव दलित पॅनलच्या मानेसाहेब आणि जमलेल्या सगळ्या माझ्या पॅनल बांधव आणि विद्यार्थी बांधव, आज आपण जमण्याचं कारण असं आहे की आज पॅन्थरची जी काही चळवळ आहे ती काही नवीन नाही, सगळ्यांना सांगायची काही गरज नाही. पॅन्थर काय काम करतो, परंतु मध्यंतरच्या काळामध्ये काही आपली जी काही सरकारी मंडळी होती त्यांनी आपापलं एक वेगळं माध्यम निवडलं आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करण्याची सुरुवात. पॅन्थर हा कधी थांबणारा नाहीये, पॅन्थर हा पेटून उठणारा पॅन्थर आहे. आणि तुम्ही विद्यार्थी दशेत आहात, जर आपण ते डोळेच ठीक झाले तर समाज हा अंधारमय. आणि तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं एकच आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही या देशाचं नाही तर राष्ट्राचं सगळं भवितव्य आहे तुमच्यावर. लक्ष्मण माने हे आपले जे विद्यार्थी मुलं आहेत त्यांना पुढील मार्गदर्शन करतो. लक्ष्मण माने, मी पण तुमच्यासारखाच विद्यार्थी संभाजीनगरमधूनच येतो. या ठिकाणी जे काही वेळ असते आपल्याला कॉलेज घेताना शिक्षण करताना, की जर वेळेवर जर मार्गदर्शन नाही जर झालं तर आपल्या करिअरला एक वेगळं वळण लागतं. आणि नक्कीच ही गोष्ट अशी आहे की जर आपण ते एम्प्लॉयमेंट एक्सचेंज जिथे होतं त्या ठिकाणी आता त्यांनी कौशल्य उद्योजकता म्हणून एक डिपार्टमेंट सुरू केलेलं आहे. तिथं जाऊन आपल्या गावागावात ज्या काही सेवा सहकारी संस्था सुरू होते त्यांना 15 लाखापर्यंतची विनानिविदाने काम देणं हे शासनाने शासन निर्णय घेतले. जवळजवळ 48 शासन निर्णय आपण त्याच्या माध्यमातून राज्याचा राज्यसंघ 2002 पासून आपण चालू केला. 8,500 सेवा सहकारी संस्था राज्यामध्ये कार्यरत आहे. सोडलं नाही कारण असतो समाजासाठी आपल्याला काम करायचं त्यासाठी. 10वी 12वीच्या नंतरची जी मुलं आहेत त्यांची मी अशी पुन्हा एकदा ओळख करून देतो. ते एक्स सर्व्हिसमॅन, ते CRPF ला होते कोबरामध्ये, ठीक आहे. आता ते एक्स आहेत म्हणजे त्यांचा तुम्हाला चांगला अनुभव घेता येईल, त्यांच्या अनुभवाचा फायदा तुम्ही करून घेऊ शकता. आणि तुमच्यासाठी जे आमचे म्हणजे माझ्यासोबतचे जी बॅच आहे जवळपास 100-150चा आमचा ग्रुप आहे CRPFच्या, नंतर आर्मीचा, हेही तुम्हाला मार्गदर्शन करतील. 10 दिवसाला 15 दिवसाला महिन्याभरात जे सुट्टीवर असतील समजा शेती वाहून जाते किंवा पीक होत नाही, काय करतात, मग त्याच्यामध्ये जर शेत आपल्या जागा आहे आपल्याकडे अवेलेबल, मग त्याच्यामध्ये काय उत्पन्न आलं पाहिजे ना, आपल्याला पैसा तर पाहिजे ना. मग त्याच्यासाठी आणखी तुम्ही काय त्याला जोडधंदा काय करू शकता, शेतीसोबत तुम्हाला जोडधंदा करता आला पाहिजे, त्याच्यासाठी शासन तुम्हाला मदत करते. पण त्याची माहिती तुम्हाला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याकडे एक ऑफिसर पण आहे. तर तुम्ही पॅन्थरमध्ये अशी तुम्ही ग्रुप करू शकता. माने सरांना तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करा, सांगा की सर आम्हाला सांगा, शेळीपालनासाठी सांगा, मत्स्य शेतीसाठी सांगा. कारण तुमच्यामधूनच उद्योजक तयार झाले पाहिजेत आपल्याकडे. आपल्याला पॅन्थर संघटना ही फक्त मारामारी करण्यासाठी, कोणावर केस लावण्यासाठी हे नाही करायचंय. आपल्याला प्रत्येक पॅन्थर हा याने अजून 10 पॅन्थर तयार केले पाहिजे. पॅन्थर कसे, शिक्षणाने, उद्योगाने, कळलं का.
तर ही कन्सेप्ट तुम्ही डोक्यात फिट करून ठेवा आणि ज्या ज्या वेळी आपल्याला उतरायचं तेव्हा आपण उतरू ना, पूर्ण तयारीने उतरू, पण तेव्हा आपलं घर चाललं पाहिजे व्यवस्थित. असं नाही की तुम्ही मैदानात आला तर बाहेर तुमची आई बोलते की अरे घरात काय नाहीये खायला, कसं घर चालणार. मग आपल्याला ते करायचंय, पहिलं आपलं घर चालवायचंय आणि आपण पुढे जायचंय. समजलं सगळ्यांना? अजून काय प्रश्न असतील, काय डाऊट असतील पुन्हा एकदा विचारतो, विचारा. आयटीआय वाल्यांचं काय 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 आहे? जेवढे पण बाहेर मुले शिकत आहेत त्यांच्या आईवडील सांगितले ना, त्यांच्या जेवणाची जी दाण असते, दाण पूर्ण पाण्यावाडी असते, पोळ्याबरोबर नसतात, त्यांना तेवढं जेवण जेवढं पोटाला पाहिजे तेवढं भेटत नाही आणि पेमेंट तर पूर्णपणे घेतात. त्यांना जर काही कार्यक्रम घ्यायचा असेल किंवा काही वया पुस्तकं घ्यायची असेल, त्यांना एक हप्ताभर किंवा एक महिनाभर सकाळचा नाश्ता बंद करावा लागतो आणि नंतर त्या नाश्त्याचे उरलेले पैसे का ते कामासाठी वापरतात. हे कुठे चाललंय? हे मागचं हॉस्टेल आहे. इकडे सांगा. हॉस्टेलचं नाव काय? सांगा सांगा. 1000 मुलांचं वसतिगृह समाज कल्याण हॉस्टेल सब क्लिअर. आपल्यासारखे असतात, काही जवळ असतात आणि डाळ म्हणजे भाजी जास्त वेगवेगळे पदार्थ टाकतात. माणसं कधी फोटो वगैरे. आमच्या हॉस्टेलमध्ये माझं रूमचं ते सिलेक्ट केलं बाथरूम पुन्हा करायचं, त्याच्यामुळे माझे रूममेट कंप्लीट करावं लागते. गावापासून खाली काय ऑफिसमध्ये डॉक्टरकडे रोज जात आहे. 7-8 महिन्यापासून आणि हॉस्टेलचे भत्ते टेस्टर वगैरे येते ना, आता वाटतं पैसा येतच महिन्यापासून महिन्यापासून 5 वर्ष पत्रकारांच्या समोर बोला म्हणजे ते डायरेक्ट रिलीज होईल. ते जेव्हा झाल्यानंतर हात धुवायला पाणी पण राहत नाही, ते नळ चालूच राहतो, कधी कधी पाणी संपून जातं टाकीचं, मग नंतर फिल्टरच्या पाण्याने हात धुवावं लागते, पाणी पण लोक येत नाही. त्याच्याबद्दल आपण लगेच ऍक्शन घेतलं. ठीक आहे. आता जसं तुम्हाला व्यवसायाबद्दल सांगितलं, काही गोष्टी तुम्हाला पोलीस भरतीबद्दल सांगितलं, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पॅन्थर पद्मश्री नामदेव ढसाळ फाउंडेशनच्या मार्फत आपण तुमच्यासाठी करणार आहोत. आणि तुम्ही आता जेवढी मुलं आहात तुम्ही आणखी विद्यार्थ्यांना कसं काही सांगता येईल, मेसेज जाईल, ही तुमच्यावर जबाबदारी आहे. तुम्ही तुमच्यापैकी निदान 4-5 मुलांना तरी ह्या गोष्टी सांगा की आपल्याकडे पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन मिळेल. आपल्याकडे जर तुम्हाला जोडधंदा काय करायचा, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करतील. ठीक आहे. सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या जर आपल्याला राबवायच्या, जसं तुमच्या शिष्यवृत्तीसाठीचा विषय असेल किंवा कुठलाही विषय असेल, महिलांच्या असेल विषय, तुम्ही स्वतः तिकडे समाज कल्याणच्या ऑफिसला जा, तिथे जाऊन फोन करा. जर कोणी फोन उचलला नाही तर डायरेक्ट तुम्ही मला फोन करा, दादांना फोन करा. दादाचा ऍक्सेस अवेलेबल आहे. आपण असं कोणालाही करू नये की तुम्ही त्यांच्याकडून फोन करून मगच दादाला फोन करू शकता किंवा मला एक कोणी फोन करेल मग ते सांगतील मला आणि मग मी तुम्हाला फोन करेल, असं काही नाही. डायरेक्ट फोन करा. आपल्या इकडचे जे पदाधिकारी आहेत त्यांना फोन करा, त्यांच्याशी कॉर्डिनेट करा, कारण तो विषय स्थानिक पातळीवर सॉल्व्ह झाला पाहिजे. तर हे सगळी लोक आहेत तिथे की त्यांच्याशी तुम्ही कॉर्डिनेट करून ह्या गोष्टी सॉल्व्ह करू शकता. तुमच्यातला प्रत्येक जण पॅन्थर आहे एवढं लक्षात ठेवा. तुमच्यातला प्रत्येक जण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. फक्त तुम्ही पुढे गेलं पाहिजे. एक स्टेप तुम्ही पाऊल पुढे उचललं तर तो अधिकारी सावरेल की अरे मला प्रश्न विचारणारा कोणतरी आलाय. तुम्ही जेव्हा एकटे पुढे जा, तुमच्या मागे पूर्ण पॅन्थर तुमच्या सोबत असणार आहे. तुम्ही पॅन्थरला रिप्रेझेंट करणार आहात, बरोबर. तर याच्यामध्ये पहिलं तुम्हाला जागरूक झालं पाहिजे. तुम्हाला काही काही योजना आहेत त्या तुम्हाला समजून घ्यायच्या पाहिजेत आणि मग तुम्ही त्यांच्याशी भांडू शकता, त्यांना प्रश्न विचारू शकता. पहिले तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत. आता जसं तुम्ही बोललात तसं तुम्ही तिथे बोललं पाहिजे, तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे, मुलांना संजामन केलं पाहिजे. तेव्हा आपला जो आता युवकांचा जो पदाधिकारी आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा. ते फादर बॉडीला कॉर्डिनेट करतील की बाबा असा असा विषय आपल्याला घ्यायचा आहे, मग आपण हे कसं केलं पाहिजे. सगळी यंत्रणा आपल्याकडे आहे, फक्त त्याचं युटिलायझेशन, त्याचा वापर करता आला पाहिजे तुम्हाला. तुम्ही जर एकटे जर तुम्हाला माहिती आहे एकटा असलं की मोडायला इझी होतं, बरोबर ना. एकट्याला कोणी हाकलून देतात, पण जर आपली संघटना तुमच्या सोबत आहे तर ते त्यांना शक्य नाहीये, हे तुम्ही लक्षात ठेवा.
कळलं? आणि एकदा मी तुम्हाला सांगेन, तुम्ही सगळे विद्यार्थी आहात, बरोबर? उत्तर मिळणार नाही. आपण बोलतो जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, कधीच करायचं नाही. प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. प्रश्नाचे उत्तर नाही मिळाले तर पूर्ण टीम आहे, टीम घेऊन उभे राहा. जोपर्यंत तुम्ही संघटित होऊन या गोष्टी करणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे आपला युवा हा टार्गेट होतो. जर आपला युवा हा शिक्षित झाला नाही तर पुढे जाऊन तुम्हालाही माहिती आहे की आपली जी पुढची पिढी आहे ती कधीच पुढे. आपल्याला कोणाच्या मागे पडायचं नाही आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. आपल्याकडे आहे एक झेंडा, निळा झेंडा आहे. निळा झेंडा हातात घ्या, प्रश्न विचारा. निळ्या झेंड्याची ताकद सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. ओल्ड इंडिया झालं, ब्लू इंडियाच्या कामाला लागा आणि त्या पद्धतीने पुढे जागा. सर, विद्यार्थी 16 अपन यहाँ पर लिए हैं, क्या विद्यार्थियों की समस्या आपके सामने आई है और दलित पैंथर अपने पुराने स्टाइल में क्या इसको सुधारने की कोशिश करेंगे? आज यहाँ पे अपने जो युवा नेता है सचिन खरार, उनके मार्गदर्शन या उनके जो भी सहयोगी है वो यहाँ पे जमा हुए हैं. बहुत सारे समस्याएं हैं विद्यार्थियों के, खास करके उनके जो भी हॉस्टल्स है, मेस है, उनको प्रॉपर खाना नहीं है, पानी नहीं है, रहने के लिए भी जगह है, लेकिन वो जगह किस काम की अगर हम वो जगह में प्रॉपर फूड और वाटर सप्लाई नहीं दे पाए. तो इतनी सारी समस्या लेके स्टूडेंट्स जो भी मेस में, हॉस्टल्स में रुके हुए हैं, रहते हैं, समाज कल्याण ऑर्गेनाइजेशन का पूरा दामोदर ये है कि उन्होंने सारी चीज़ों को ध्यान में रखते हुए इनकी जो भी मांगे हैं वो पूरी की जा सकती है और वो करनी चाहिए, क्योंकि अपना यूथ ही आगे देश का भविष्य है. तो यूथ को अगर आप प्रॉपरली चीज़ें प्रोवाइड नहीं कर पा रहे हो तो मेरे को लगता है कि कहीं ना कहीं आप चाहते हो कि अपना भारत आगे ना बढ़े, अपनी यूथ आगे ना बढ़े. जी, दलित पैंथर सिर्फ दलित समाज के लिए ही काम करेगा इस मुद्दे पे या किसी भी समाज के लिए आगे आएगा? देखिए कैसा है ना कि पद्मश्री नामदेव रसाल इन्होंने एक कॉन्सेप्ट रखा था दलित पैंथर. दलित पैंथर का मीनिंग ही अलग है. दलित का जो मीनिंग है उनके हिसाब से उन्होंने पहले भी कहा था कि दलित यानी जो लोग हैं, मनुष्य है, जिनके ऊपर अन्याय अत्याचार हो रहे हैं वो दलित है, ना कि कोई कास्ट है, SC ST OBC. इसमें सब आ जाते हैं, इसमें सब जिस पे अत्याचार हो रहा है वो सब इसमें आ जाते हैं. यस. पंचशीला बाबूलाल जाधव यांना आपण दलित पैंथरच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष या संघटक म्हणून आपण त्यांची नियुक्ती करत आहोत. दादाताईंना खूप शुभेच्छा. महिलांसाठी स्पेशली सगळ्या युवांसाठी काम करावं असं त्यांना एक विनंती. यानंतर रमा संतोष शिरसाट यांची नियुक्ती करतो. दलित पैंथर महिलांच्या आपण अजून नियुक्ती करतो. जो शारदाताई बबनराव जेधर यांना आपण संभाजीनगर महिला जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती शिंदे. आकाश खरात.
स्वागत मराठवाडा अध्यक्ष करतो. Alvin.